नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चटणीचा एक प्रकार, ती म्हणजे कढीपत्त्याची चटणी. ही चटणी खूप औषधीही आहे आणि अगदी आपल्या केस गळतीवरती अगदी ह्याचा रामबाण उपाय आहे. ही एक चटणी आपण जेवणामध्ये जर ॲड केली ना तर तुम्हाला याचे भरपूर फायदे होतील. रेसिपी अगदी सोपी आहे आणि अगदी घरच्या साहित्यात बनते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि ही चटणी महिनाभर अगदी सहज टिकते, फ्रीजमध्ये किंवा बाहेरही टिकेल. तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये ही चटणी ॲड करा. तुम्हाला नक्की आवडेल. रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा. आणि त्यासाठी माझं चॅनल फॉलो करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चटणी बनवण्यासाठी मी एका कढईत 2 चमचे शेंगदाणे घेते. ते आपण भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झाले, एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता मी त्याच कढईत 1 चमचा तेल घेतलं आहे आणि त्याच्यात 2 चमचे सुकं खोबरं, 1 चमचा उडीद डाळ, 2 चमचे तीळ आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतली आहे. तेही भाजून घेऊया. आता यात मी लसूण पाकळ्या घेतल्या 7 ते 8, ते याच्यासोबत भाजून घेऊया. ते एका कढईत 1 चमचा तेल घेतलं आहे आणि त्यात हा आपण कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे. कढीपत्ता कुरकुरीत भाजून झाला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपलं हे सगळं साहित्य भाजून झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल मसाला, चवीनुसार मीठ, चिंच आणि गूळ. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हे आपण सगळं वाटण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. आता हे सगळं मिश्रण आपण एका मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मंडळी, तुम्ही बघू शकता काय सुंदर टेक्स्चर आलं आहे आणि इतकी सुंदर चटणी झाली आहे आपली. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. अगदी सहज आणि अवघ्या 10 मिनिटात बनणारी ही रेसिपी आहे आणि ही तुम्हाला अगदी जेवणामध्ये लज्जत देऊ शकते. त्याच्यामुळे ही नक्की ट्राय करा. आणि अत्यंत बहुगुणी असा हा कढीपत्ता आपल्याला जेवणामध्ये नक्कीच ॲड करायला हवा. म्हणून ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि ती मला नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली तुम्हाला रेसिपी. तोपर्यंत बाय बाय.